देऊन तिचा वाढदिवस इथे साजरा करण्यात आला आणि आपल्या सर्व आजी आजोबांना छोटीशी भेट वस्तू देऊन आणि भोजनदान दिले, याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद आणि आमच्या आधार परिवाराकडून आणि आमच्या सर्व आजी आजोबांकडून तुला खूप खूप शुभेच्छा. ह्या आश्रमशाळेमध्ये आल्यानंतर मला कळालं की आई वडिलांना खरंच आपली गरज आहे, तर आपण त्यांना सोडू नका आणि खरंच सांभाळायला पाहिजे. आणि इथं या ठिकाणी आमच्या माता भगिनी जे आज्यांची सेवा करतात, खरंच मला त्या गोष्टीचं त्यांचा धन्यवाद मानलं पाहिजे, आभार मानलं पाहिजे. तर घरात एखादी आई असली, आजी असली तर घरातले लोक विचित्र असतात. चहाला आता साखर नाही, महागाई वाढली, किती ना मागती म्हातारी अशी पद्धतीने बोललं जातं. म्हणून पोटाला अन्न आणि राहायला सोय जरी झाली आणि चांगले शब्द जर मिळाले तर त्या आजी लोकांचं आयुष्य वाढत असतंय. या ठिकाणी या आश्रमशाळा जी आहे, आता वृद्धाश्रम आहे, खरोखरच स्वच्छता फार चांगली आहे. मी बघितलो ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलो स्वच्छता नसती, घाण असते, पण खरंच या ठिकाणी आल्यानंतर कळालं की बाबा स्वच्छतामुळे आरोग्य पण चांगलं राहतं. त्यामुळे ही स्वच्छता अशीच पद्धतीने राहावी. आणि या आश्रमशाळेला आम्ही आमच्या काळे सरांनी जी मुलीचा वाढदिवस केला आणि मुलीला या आज्यांकडनं शुभेच्छा मिळाल्या, तेच खरं आम्हाला शुभेच्छा सर्वांना मिळाल्यासारख्या आहेत. 100 साल जिंदा रहने के 100 साल की उम्र की जरूरत नहीं, एक दिन ऐसा काम करो दुनिया तुम्हें 100 साल याद रखे. या ठिकाणी आल्याबद्दल आणि मला खरंच मला आनंद वाटला की माझे आई एक माझ्या घरात आहे, पण माझ्या सगळ्याच आया ह्या ठिकाणी दिसल्या. आणि खरंच मी माझ्या संस्थेतर्फे, मी भीमप्रेमी प्रतिष्ठानचा संस्थापक अध्यक्ष या नात्यानं माझ्यांना एक गावी देतो की तुम्हाला कुठल्याही गोष्टीची गरज जर पडली तर मी माझ्या संस्थेतर्फे तुम्हाला पुरवत जाईल आणि तुम्हाला दिलं जाईल. आणि असेच चांगले तुमच्यातर्फे आम्हाला आशीर्वाद द्या. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काका तुम्ही जास्त वाढायला देतो त्यांना. काळजी करायचं नाही कुणाची, सगळं माहिती होईल ना. नमस्कार. माझं नाव सुमित चंद्रकांत आहे. मी सहशिक्षक म्हणून शिवाजी हायस्कूल पाटपूर तालुका मोहोळ या ठिकाणी सहाय्यक शिक्षक म्हणून काम करतो. आज माझ्या मुलीचा 3रा वाढदिवस कुंभारी येथे आधार वृद्धाश्रम या ठिकाणी साजरा करण्याचा मी विचार केला. त्याच्यामागचं एक कारण होतं असं की मनीषा मॅडमचं जे कार्य आहे ते मी इंस्टाग्रामच्या माध्यमातून वाचनातून मी पाहिलं. मला एक प्रेरणा मिळाली की कुठेतरी माझी पण एक वडिलांची आई अजून जिवंत आहे, तर त्यांच्यासाठी आपण काहीतरी एक मायेचा हात, मायेचा ओलावा म्हणून आपण काहीतरी फुल नाही तर फुलाची पाकळी आपण काहीतरी कार्य केलं पाहिजे. म्हणून कुठेतरी बाहेर हॉटेलमध्ये साजरा करण्यापेक्षा आपण या वृद्ध माणसांसमवेत आपण हा साजरा करावा अशी कल्पना माझ्या मनात आली आणि माझ्या कुटुंबाने पण माझी साथ दिली. त्यामुळे आज माझ्या मुलीचा 3रा वाढदिवस या सर्व वृद्ध महिलांसोबत साजरा होतो, याचा मला सर्वोत्तम आनंद होतोय. या प्रसंगी माझे आई वडील, माझी पत्नी, माझी मुलगी निर्वा, रेश्मा मॅडम, विजयदा नागमोडे आणि माझे सगळे नातेवाईक इथे उपस्थित राहिले. मी पुनश्च मनीषा मॅडमचे आभार व्यक्त करतो आणि असंच त्यांनी उत्तम प्रगती करावी आणि आपल्या आधार वृद्धाश्रमाचं नाव नवीन क्षितिजावरती पोहोचावं अशा मी त्यांना शुभेच्छा देतो. इथून पुढे कोणतीही अडचण आल्यास आम्ही त्यांच्या मदतीला सर्वतोपरी सहाय्य करण्याचा आम्ही प्रयत्न करू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.